म्हणून दादा तुम्हाला सांगतो, लाखो रुपयाचा खर्च आहे. झालं माझं कीर्तन, एका 5 मिनिटामध्ये मी सेवा उरकणार आहे. लक्ष देऊन ऐका, फक्त 5 मिनिट. जर साधू संतांना जर चराचरात देव दिसत असेल तर तुम्हा आम्हाला माणसांमध्ये देव का दिसत नाही? दिसायला पाहिजे. पैसा जास्त झाला म्हणून नाही आम्ही सप्ताह करत, काहीतरी आम्हाला वर्षभर चांगलं ऐकायला भेटावं, आमच्या लेकरांना संस्कार लागावेत म्हणून आम्ही लाखो रुपयांचा खर्च करतो का नाही? अरे एक एक रुपये या सप्ताहामध्ये खर्च झालेला माझ्या शेतकरी राजाच्या कष्टामधून तयार झालेला पैसा आहे दादा. उगाच पैसा जास्त झाला म्हणून कोणी सप्ताह नाही करत, काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी सप्ताह करत असतात. म्हणून तुम्हाला विनंती आहे दादा, चांगल्या गोष्टी नक्की स्वीकारायला शिका. झालं माझं कीर्तन, लक्ष द्या. आपण एवढा सप्ताह करतोय ना दादा, गावामध्ये बरेच असे असतात भांडणं. सख्या भावाला भाऊ म्हणून 2 वर्ष झालं बोललेलं नाही सखा भाऊ, काही नाही का ईदवर धुर्यासाठी, एखाद्या प्लॉटसाठी, थोड्याफार पैशासाठी आपले मतभेद आहेत. काल्याच्या दिवशी उद्या सर्वजण एकत्र या गड्या. हजारोंची संख्या माझ्यासमोर उपस्थित आहे. काला हातावर आला का त्यात, ज्या दादाला 2 वर्ष झालं बोलत नाही त्याच्या जवळ जागड्या मिठी मारा. एकमेका देऊमुखी सुखे घाले हुंबरी सांगावं दादा. एका आईच्या पोटी आपण दोघांनी जन्म घेतला दादा, पण या मुखाने जेव्हापासून आपल्या धुऱ्यावरून भांडण झाले ना, काही कारणावरून भांडण झालं ना, तेव्हापासून या तोंडाने मी तुला दादा म्हणलो नाही आणि तू सुद्धा मला बोलला नाही गड्या. हे घे काला, आणि इथून पुढं आपण भाऊ भाऊ म्हणून दादा राहू. विचार करा, असं जर सप्त्यामध्ये व्हायला लागलं ना दादा, तेव्हा या सप्ताहाचं फळ आहे. नाही तर लाखो रुपये काय कोटी रुपये खर्च करा, जर सप्ताहामध्ये एक माळकरी तयार होत नसेल, कोटी रुपये खर्च करा. तरुण मंडळी जर व्यसन सोडत नसेल, कोटी रुपये खर्च करा. सप्ताह जर माळकरी तयार होत नसतील, कोटी रुपये खर्च करा. सप्ताहामध्ये जर भाऊभाऊकीमधले मतभेद जर नाहीशे होत नसतील तर कोट्यवधी रुपये खर्च करून सप्ताहाला 0 किंमत आहे.